तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आज हे आपण सणाला बोलतोय, पण रोजच्या आयुष्यात आपण चिडचिडे, घाईत आणि उद्धट झालोय असं नाही वाटत का? व्हॉट्सअपवर एक थंब पाठवून आपण समोरच्या सोबत बोलणं संपवतो. समोरचा कसा आहे हे विचारायचीही फुरसत आपल्याला आजकाल नाहीये. मग एकदम कुठे कोणाचं स्टेटस किंवा स्टोरी दिसली नाही की आपल्यातला एक चांगला मित्र किंवा मैत्रीण जागे होतात आणि अरे कुठे गायब झाला असं आपलं होतं. झालंय तुमचं पण? कोणी शांत राहिलं की आपण त्याला ऍटिट्यूड आहे असं म्हणतो, पण खरं तर तो माणूस थकलेला असू शकतो हा विचारही करत नाही. आपण इतके जजमेंटल होत चाललोय. सगळे हुशार बनायच्या नादामध्ये आपण हळूहळू माणूस असणं विसरत चाललोय. गोड बोलण्याला बोलू नका हे अगदी बरोबर आहे आजच्या काळात, पण रोज कुणाला तरी कमी लेखणं, टोमणे मारणं हा तर जास्त घातकी कडवटपणा वाटतो. आज तरी हा फोन खाली ठेवा, बाकी ठीक, पण आपल्या समोर बसलेल्या माणसाकडे एकदा तरी आज बघा आणि फक्त एक वाक्य बोला, कसा किंवा कशी आहेस रे. कदाचित एवढंच त्या व्यक्तीला आधीपासून ऐकायचं असेल. मग काय, तिळगुळ घ्या आणि गोड बोला.